द मिलियनेअर नेक्स्ट डोअर मराठी बुक समरी पार्ट 1. नमस्कार मित्रांनो, तुमच्या मनात एक प्रश्न विचारते. जर तुम्हाला एखादा करोडपती भेटला तर तो कसा असेल? मोठी BMW, महागडे कपडे, लक्झरी बंगला, हातात लाखोंचे घड्याळ? बहुतेक लोकांचे उत्तर हो असेल. पण जर मी तुम्हाला सांगितले की अमेरिकेतील हजारो करोडपतींचा अभ्यास केल्यानंतर लेखकांना अगदी उलट वास्तव दिसले तर? अनेक करोडपती साधी कार चालवत होते, साध्या घरात राहत होते, महागडे कपडे वापरत नव्हते. काही लोक तर करोडपती आहेत हे त्यांच्या शेजाऱ्यांनाही माहिती नव्हते. मग प्रश्न निर्माण होतो, जर ते एवढे श्रीमंत होते तर ते श्रीमंती दाखवत का नव्हते? आणि जर लोक श्रीमंती दाखवत होते तर त्यांच्यापैकी अनेक खरे श्रीमंत का नव्हते? मित्रांनो, आज आपण ज्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ते पुस्तक तुमचा पैशांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलू शकते. या पुस्तकाचे नाव आहे द मिलियनेअर नेक्स्ट डोअर. हे पुस्तक आपल्याला शिकवते श्रीमंत दिसणे आणि श्रीमंत असणे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. चला या प्रवासाला सुरुवात करूया. बुक इंट्रोडक्शन. द मिलियनेअर नेक्स्ट डोअर हे पुस्तक लिहिले आहे थॉमस जे स्टॅनली आणि विलियम डी डँको यांनी. या दोघांनी अनेक वर्ष अमेरिकेतील करोडपतींचा अभ्यास केला. त्यांच्या उत्पन्नाचा, त्यांच्या खर्चाचा, त्यांच्या जीवनशैलीचा, त्यांच्या सवयींचा आणि त्यांना जे आढळले ते धक्कादायक होते. कारण समाज ज्या लोकांना श्रीमंत समजतो ते अनेकदा श्रीमंत नसतात आणि जे खरोखर श्रीमंत असतात ते अनेकदा अगदी साधे जीवन जगत असतात. हे पुस्तक वेल्थ क्रिएशनचा खरा फॉर्म्युला सांगते. लॉटरी नाही, क्विक रिच स्कीम नाही, क्रिप्टो मॅजिक नाही, तर साध्या सवयी, योग्य निर्णय आणि अनेक वर्षांचे सातत्य. लेसन 1. श्रीमंत दिसणे आणि श्रीमंत असणे यात फरक आहे. कल्पना करा, दोन व्यक्ती आहेत. पहिली व्यक्ती महागडी कार वापरते, ब्रँडेड कपडे घालते, नेहमी नवीन मोबाईल वापरते, सुट्ट्यांमध्ये परदेशात जाते, इंस्टाग्रामवर तिचे जीवन खूप शानदार दिसते. दुसरी व्यक्ती साधी कार वापरते, साधे कपडे घालते, जुनाच मोबाईल वापरते, सामान्य जीवन जगते. आता प्रश्न, यापैकी कोण श्रीमंत असेल? बहुतेक लोक पहिल्या व्यक्तीकडे बोट दाखवतील, पण लेखक म्हणतात बहुतेक वेळा दुसरी व्यक्ती जास्त श्रीमंत असते. का? कारण पहिली व्यक्ती पैसा खर्च करत असते, दुसरी व्यक्ती पैसा जमा आणि गुंतवत असते. हा फरक समजणे खूप महत्त्वाचे आहे, कारण इन्कम म्हणजे वेल्थ नाही. महिना 5 लाख कमावणारा व्यक्ती गरीब असू शकतो आणि महिना 1 लाख कमावणारा व्यक्ती करोडपती असू शकतो. संपत्ती म्हणजे तुम्ही कमावलेले पैसे नाहीत. संपत्ती म्हणजे तुम्ही जपलेले आणि गुंतवलेले पैसे. महाराष्ट्रातील अनेक व्यापारी तुम्ही पाहिले असतील. साधा शर्ट, साधी कार, पण जमिनी, शेती, दुकाने, भाड्याच्या मालमत्ता, कोट्यावधींची संपत्ती. कारण त्यांचे लक्ष दिखाव्यावर नसते, त्यांचे लक्ष वेल्थ क्रिएशनवर असते. आता स्वतःला हा प्रश्न विचारा, मी श्रीमंत दिसण्यासाठी खर्च करतो की श्रीमंत होण्यासाठी गुंतवणूक करतो? लेसन 2. बहुतेक करोडपती अत्यंत साधे जीवन जगतात. लेखकांनी हजारो करोडपतींची मुलाखत घेतली. त्यांना अपेक्षा होती मोठे बंगले, मोठ्या पार्ट्या, लक्झरी जीवन. पण वास्तव वेगळे होते. अनेक करोडपती जुन्या कार वापरत होते, डिस्काउंट शोधून खरेदी करत होते, खर्चावर नियंत्रण ठेवत होते आणि प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवत होते. यातून एक महत्त्वाचा धडा मिळतो. पैसा कमावणे महत्त्वाचे आहे, पण पैसा टिकवणे त्याहून महत्त्वाचे आहे. आज अनेक लोक सॅलरी वाढल्यावर लाईफस्टाईल वाढवतात. सॅलरी 50,000 वरून 1 लाख झाली तर खर्चही वाढतो. मोठी कार, मोठे घर, मोठा EMI, मोठा खर्च आणि शेवटी मोठी आर्थिक अडचण. लेखक याला म्हणतात लाईफस्टाईल इन्फ्लेशन.
श्रीमंत लोक या सापळ्यापासून दूर राहतात. त्यांचे इन्कम वाढते, पण खर्च त्याच वेगाने वाढत नाही. त्यामुळे जास्त पैसे इन्व्हेस्टिंगमध्ये जातात आणि तिथून वेल्थ तयार होते. आता स्वतःला हा प्रश्न विचारा, माझे इन्कम वाढले की मी इन्व्हेस्टमेंट वाढवतो की खर्च? #लेसन 3 उच्च उत्पन्न म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नाही. अनेक डॉक्टर, वकील, उद्योगपती, उच्च पगाराचे अधिकारी मोठे उत्पन्न कमावतात. मित्रांनो, आतापर्यंत आपण 3 महत्त्वाचे धडे पाहिले. श्रीमंत दिसणे आणि श्रीमंत असणे यातला फरक, साधेपणाचे सामर्थ्य आणि उत्पन्नापेक्षा सेव्हिंगचे महत्त्व. पण आता सर्वात मोठा प्रश्न येतो. जर करोडपती लोक एवढे साधे असतात, तर ते संपत्ती नेमकी तयार कशी करतात? त्यांच्या दैनंदिन सवयी कोणत्या असतात? ते पैसा कुठे गुंतवतात? आणि सर्वात महत्त्वाचे, आपण सामान्य लोक त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून करोडपती होऊ शकतो का? याचे उत्तर आपण पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत. #द मिलियनेअर नेक्स्ट डोर, #मराठी बुक समरी पार्ट 2, #फिमेल व्हॉइस ओव्हर स्क्रिप्ट, #इंट्रो ट्रान्झिशन. मित्रांनो, पार्ट 1 मध्ये आपण एक धक्कादायक सत्य पाहिले. अनेक खरे करोडपती साधे जीवन जगतात. ते श्रीमंत दिसण्याचा प्रयत्न करत नाहीत. ते श्रीमंत होण्यावर लक्ष केंद्रित करतात. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर ते एवढे साधे असतील, तर ते संपत्ती तयार कशी करतात? त्यांच्या सवयी काय असतात? ते पैसे कुठे वापरतात? आणि सामान्य माणूस त्यांच्याकडून काय शिकू शकतो? चला, आता करोडपतींच्या खऱ्या सवयी समजून घेऊया. #लेसन 4 करोडपती बजेट बनवतात आणि प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवतात. अनेक लोकांना वाटते करोडपतींना बजेटची गरज नसते, पण लेखकांना अगदी उलट आढळले. अनेक करोडपती त्यांच्या खर्चाचा तपशील ठेवतात. त्यांना माहिती असते महिन्याला किती खर्च होतो, किती बचत होते, किती इन्व्हेस्टमेंट होते आणि किती पैसा वाया जातो. आता विचार करा, आपल्यापैकी किती जणांना मागील महिन्यात स्विगी, ॲमेझॉन किंवा ऑनलाईन शॉपिंगवर किती खर्च झाला हे माहीत आहे? बहुतेकांना नाही. याच ठिकाणी फरक निर्माण होतो. करोडपती पैसा कुठे जातो हे पाहतात. सामान्य लोक फक्त पैसा कुठून येतो ते पाहतात. महाराष्ट्रातील यशस्वी व्यापारी किंवा शेतकरी पहा. त्यांच्याकडे मोठा अकाउंट बुक असतो. प्रत्येक व्यवहाराची नोंद असते. कारण त्यांना माहीत आहे, जे मोजले जाते ते सुधारते. आता स्वतःला हा प्रश्न विचारा, माझ्या पैशांचा सर्वात मोठा अपव्यय कुठे होतो? #लेसन 5 वेल्थ निर्माण करण्यासाठी इन्कम नाही, तर सेव्हिंग रेट महत्त्वाचा असतो. लेखकांनी एक आश्चर्यकारक गोष्ट शोधली. अनेक करोडपतींचे इन्कम फार मोठे नव्हते, पण त्यांचा सेव्हिंग रेट खूप मोठा होता. समजा 2 मित्र आहेत. पहिल्या महिन्याला 3 लाख रुपये कमावतो, पण 2.9 लाख खर्च करतो. दुसरा महिन्याला 1 लाख कमावतो, पण 40,000 वाचवतो. 10 ते 15 वर्षांनी कोण जास्त श्रीमंत असेल? बहुतेक वेळा दुसरा. कारण वेल्थ इन्कमने तयार होत नाही. वेल्थ सेव्हिंग आणि इन्व्हेस्टिंगने तयार होते. आपण अनेकदा म्हणतो, माझे इन्कम वाढले की मी गुंतवणूक सुरू करेन. पण लेखक सांगतात, तुम्ही आत्ताच सेव्हिंग करत नसाल तर भविष्यातही करणार नाही. कारण समस्या इन्कमची नसते, ती सवयींची असते. आता स्वतःला हा प्रश्न विचारा, माझ्या इन्कममधील किती टक्के रक्कम मी स्वतःसाठी जतन करतो? #लेसन 6 आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे दुसऱ्यांवर अवलंबून नसणे. करोडपतींची एक वेगळी मानसिकता असते. त्यांना इतरांना प्रभावित करण्याची गरज नसते. त्यांना स्टेटस दाखवण्याची गरज नसते. त्यांना लोक काय म्हणतील याची भीती नसते. कारण त्यांचे ध्येय असते फायनान्शियल इंडिपेंडेन्स. फायनान्शियल इंडिपेंडेन्स म्हणजे काय? ज्या दिवशी तुमच्या इन्व्हेस्टमेंट्समधून येणारे उत्पन्न तुमच्या खर्चापेक्षा जास्त होते, त्या दिवशी तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होता. म्हणजे काम करायचे की नाही हा निर्णय तुम्ही घेता.
परिस्थिती नाही, बॉस नाही, कंपनी नाही. लेखक सांगतात, खरे यश म्हणजे फ्रीडम. महागडी कार नाही, मोठे घर नाही, तर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य. आता स्वतःला हा प्रश्न विचारा, माझे ध्येय श्रीमंत दिसणे आहे की आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे? हॅशटॅग मिलियनेअर हॅबिट. 1. ते स्वतःला आधी पैसे देतात. सामान्य व्यक्तीचा फॉर्म्युला: इन्कम ते एक्सपेन्सेस ते सेव्हिंग्स. करोडपतींचा फॉर्म्युला: इन्कम ते सेव्हिंग्स ते इन्व्हेस्टमेंट ते एक्सपेन्सेस. हा एक छोटासा बदल आहे, पण याच बदलामुळे वेल्थ तयार होते. महिन्याच्या सुरुवातीलाच इन्व्हेस्टमेंट, उरलेले पैसे खर्चासाठी. हा नियम अत्यंत शक्तिशाली आहे. हॅशटॅग मिलियनेअर हॅबिट 2. ते दिखावा करत नाहीत. आज सोशल मीडियावर अनेक लोक श्रीमंती दाखवतात, पण लेखक सांगतात, दिसणारी संपत्ती आणि खरी संपत्ती वेगळी असते. लक्झरी कार ही ॲसेट नाही, इन्व्हेस्टमेंट माइंडसेट. आता गुंतवणुकीबद्दल एक महत्त्वाची गोष्ट. करोडपती ट्रेडिंग करत नाहीत असे नाही, पण ते स्पेक्युलेशनवर अवलंबून राहत नाहीत. त्यांचे लक्ष असते स्टॉक्स, म्युच्युअल फंड्स, बिझनेसेस, रिअल एस्टेट, प्रोडक्टिव्ह ॲसेट्स. ते श्रीमंत होण्यासाठी लॉटरी शोधत नाहीत. ते वेल्थ बिल्डिंग सिस्टम तयार करतात. म्हणूनच लेखक सांगतात, गेट रिच क्विकपेक्षा गेट रिच श्युअरली अधिक महत्त्वाचे आहे. हळूहळू श्रीमंत व्हा, पण कायमचे श्रीमंत व्हा. मित्रांनो, आज आपण करोडपतींच्या काही अत्यंत महत्त्वाच्या सवयी पाहिल्या. बजेटिंग, सेव्हिंग, फायनान्शियल इंडिपेंडेन्स, लॉंग टर्म थिंकिंग, इन्व्हेस्टमेंट माइंडसेट. आणि या सर्व गोष्टींमध्ये एक समान धागा आहे, डिसिप्लिन. करोडपती लोक इतरांपेक्षा जास्त हुशार असतात असे नाही, पण ते इतरांपेक्षा जास्त शिस्तबद्ध असतात. आणि हीच शिस्त कालांतराने संपत्तीत बदलते. पण अजून एक मोठा प्रश्न बाकी आहे. अनेक श्रीमंत लोक आपल्या मुलांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत का बनवतात? स्टेटस सिम्बल लोकांना गरीब कसे बनवतात? आणि करोडपती लोक कोणत्या करिअर आणि व्यवसायांना प्राधान्य देतात? याची उत्तरे आपण पार्ट 3 मध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, आतापर्यंत आपण एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेतली आहे. करोडपती लोक महागड्या वस्तूंमुळे श्रीमंत होत नाहीत. ते शिस्तबद्ध आर्थिक निर्णयांमुळे श्रीमंत होतात. पण आता काही धक्कादायक गोष्टी समोर येणार आहेत. अनेक करोडपती आपल्या मुलांना जास्त पैसे का देत नाहीत? महागडी कार आणि ब्रँडेड कपडे अनेक लोकांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत का बनवतात? आणि सर्वात महत्त्वाचे, नोकरी करणारे आणि व्यवसाय करणारे लोक यांच्यात वेल्थ क्रिएशनमध्ये एवढा मोठा फरक का दिसतो? चला, या पुस्तकातील काही सर्वात शक्तिशाली धडे समजून घेऊया. लेसन 7. मुलांना जास्त पैसे देणे म्हणजे त्यांना मदत करणे नाही. आपल्याला वाटते, मुलांना जास्त पैसा दिला तर त्यांचे आयुष्य चांगले होईल. पण लेखकांनी हजारो करोडपतींचा अभ्यास केल्यानंतर एक वेगळे सत्य शोधले. जे पालक मुलांना सतत आर्थिक मदत करतात, त्यांची मुले अनेकदा आर्थिकदृष्ट्या कमकुवत बनतात. का? कारण संघर्ष कमी होतो, जबाबदारी कमी होते, निर्णय घेण्याची क्षमता कमी होते आणि सर्वात महत्त्वाचे, पैशाचे मूल्य समजत नाही. लेखक सांगतात, मुलांना पैसा देण्यापेक्षा पैशाचे शिक्षण द्या. त्यांना बजेट शिकवा, सेव्हिंग शिकवा, इन्व्हेस्टिंग शिकवा, कामाचे महत्त्व शिकवा. महाराष्ट्रातील अनेक यशस्वी व्यापारी कुटुंबांमध्ये तुम्ही पाहिले असेल, मुलगा करोडपतीच्या घरी जन्मला असला तरी त्याला सुरुवातीला दुकानात बसवले जाते. हिशेब शिकवला जातो. ग्राहकांशी बोलायला शिकवले जाते. कारण संपत्तीपेक्षा कौशल्य जास्त महत्त्वाचे असते. आता स्वतःला हा प्रश्न विचारा, मी माझ्या मुलांना पैसा देतो की आर्थिक ज्ञान देतो? लेसन 8. स्टेटस सिम्बल हा सर्वात मोठा आर्थिक सापळा आहे. आजच्या जगात लोक श्रीमंत होण्यापेक्षा
श्रीमंत दिसण्याचा प्रयत्न जास्त करतात. महागडा फोन, महागडी कार, ब्रँडेड कपडे, लक्झरी वेकेशन, सोशल मीडियावर सुंदर फोटो. पण लेखक विचारतात, हे सर्व कोणासाठी? स्वतःसाठी की इतरांना प्रभावित करण्यासाठी? एक सत्य लक्षात ठेवा. ज्या क्षणी तुम्ही लोकांना प्रभावित करण्यासाठी खर्च करता, त्या क्षणी वेल्थ क्रिएशन थांबते. कारण पैसा ॲसेट्समध्ये जाण्याऐवजी कन्झम्पशनमध्ये जातो. लेखक म्हणतात, स्टेटस सिम्बल बहुतेक वेळा वेल्थ डिस्ट्रॉयर असतो. समजा 2 मित्र आहेत. पहिला व्यक्ती 25 लाखांची कार घेतो. दुसरा व्यक्ती 25 लाख म्युच्युअल फंड आणि स्टॉक्समध्ये गुंतवतो. 15 वर्षांनी कोण जास्त श्रीमंत असेल? उत्तर स्पष्ट आहे. आज दिसणारी कार उद्या जुनी होईल, पण आज केलेली इन्व्हेस्टमेंट भविष्यात संपत्ती तयार करेल. आता स्वतःला हा प्रश्न विचारा. मी खरेदी करत असलेली गोष्ट ॲसेट आहे की स्टेटस सिम्बल? लेसन 9. व्यवसाय मालक वेल्थ अधिक वेगाने तयार करतात. लेखकांनी एक मनोरंजक गोष्ट शोधली. अनेक करोडपती स्वतःचा व्यवसाय करत होते. याचा अर्थ नोकरी वाईट आहे का? नाही. पण व्यवसायामध्ये वेल्थ क्रिएशनची क्षमता अधिक असते. कारण व्यवसायात इन्कमवर मर्यादा नसते. स्केल करता येते. ॲसेट्स तयार होतात. इक्विटी तयार होते. समजा एक व्यक्ती नोकरी करते. दुसरी व्यक्ती छोटा व्यवसाय सुरू करते. सुरुवातीला नोकरी करणारी व्यक्ती जास्त कमावू शकते. पण 10 ते 20 वर्षांनंतर व्यवसायाचा आकार वाढू शकतो, मूल्य वाढू शकते आणि संपत्ती तयार होऊ शकते. म्हणून अनेक करोडपती उद्योजक असतात. पण लक्षात ठेवा, प्रत्येकाने व्यवसायच करावा असे नाही. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही कोणती ॲसेट्स तयार करता. आता स्वतःला हा प्रश्न विचारा. माझे इन्कम फक्त माझ्या वेळेवर अवलंबून आहे का? मिलियनेअर लाईफस्टाईल सिक्रेट. एक ते साधेपणाला कमजोरी नाही तर शक्ती मानतात करोडपती लोकांना. एक गोष्ट माहिती असते, लक्झरी दाखवणं सोपे आहे, वेल्थ तयार करणं कठीण आहे. म्हणून ते साधेपणा निवडतात. साधे घर, साधी कार, साधी जीवनशैली, पण मजबूत बॅलन्स शीट. त्यांचे लक्ष इम्प्रेशनवर नसते, त्यांचे लक्ष नेटवर्थवर असते. मिलियनेअर लाईफस्टाईल सिक्रेट 2. ते वेळेची किंमत ओळखतात करोडपती. पैसा वाचवतात, पण त्याहून महत्त्वाचे ते वेळ वाचवतात. कारण त्यांना माहिती असते पैसा परत मिळू शकतो, वेळ नाही. म्हणून ते वेळ अशा गोष्टींवर खर्च करतात ज्या वेल्थ निर्माण करतात. लर्निंग, नेटवर्किंग, बिझनेस, इन्व्हेस्टिंग, हेल्थ ही त्यांची प्राथमिकता असते. मिलियनेअर लाईफस्टाईल सिक्रेट 3. ते सतत शिकत राहतात लेखकांना. अनेक करोडपतींमध्ये एक समान सवय दिसली. रीडिंग, लर्निंग, सेल्फ एड्युकेशन. ते पदवी पूर्ण झाल्यानंतर शिकणं थांबवत नाहीत. कारण त्यांना माहिती असते इन्कम वाढवण्याचा सर्वात जलद मार्ग म्हणजे नॉलेज वाढवणे. वेल्थ प्रोटेक्शन स्ट्रॅटेजी. आता एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. वेल्थ तयार करणं महत्त्वाचे आहे, पण वेल्थ टिकवणं त्याहून महत्त्वाचे आहे. अनेक लोक पैसा कमावतात, पण तो टिकवू शकत नाहीत. लेखक सांगतात, वेल्थ प्रोटेक्शनचे 5 नियम आहेत. रूल 1. इमर्जन्सी फंड ठेवा. रूल 2. अनावश्यक कर्ज टाळा. रूल 3. डायव्हर्सिफिकेशन करा. रूल 4. इन्शुरन्स घ्या. रूल 5. भावनांवर आधारित इन्व्हेस्टमेंट करू नका, कारण वेल्थ एका चुकीच्या निर्णयानं नष्ट होऊ शकते. पार्ट 3. कन्क्लुजन. मित्रांनो, आज आपण काही अत्यंत महत्त्वाचे धडे पाहिले. मुलांना आर्थिक शिक्षण देण्याचे महत्त्व, स्टेटस सिम्बलचा सापळा, व्यवसाय आणि वेल्थ क्रिएशन, साधेपणाची ताकद आणि वेल्थ प्रोटेक्शन. या सर्व धड्यांचा सारांश एकच आहे. खरे करोडपती लोक पैसा दाखवत नाहीत, ते पैसा वाढवतात.
ते इतरांना प्रभावित करण्यासाठी जगत नाहीत, ते आर्थिक स्वातंत्र्यासाठी जगतात. पण अजून एक अंतिम प्रश्न बाकी आहे. जर एखाद्या सामान्य व्यक्तीला पुढील 10 ते 20 वर्षात करोडपती व्हायचे असेल, तर त्यानं नेमके काय करावे? कोणत्या सवयी विकसित कराव्यात? कोणत्या चुका टाळाव्यात? आणि या पुस्तकातील सर्व धडे प्रत्यक्ष जीवनात कसे वापरावेत? याचे उत्तर आपण अंतिम पार्ट 4 मध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, आतापर्यंत आपण या पुस्तकातील जवळपास सर्व महत्त्वाचे धडे पाहिले. आपल्याला समजले करोडपती लोक कसे विचार करतात, ते कसे खर्च करतात, ते कसे गुंतवणूक करतात आणि सर्वात महत्त्वाचे ते कसे साधे जीवन जगून मोठी संपत्ती निर्माण करतात. पण आता अंतिम प्रश्न, जर आज एखादा सामान्य व्यक्ती नोकरी करत असेल, व्यवसाय करत असेल किंवा शेती करत असेल, तर पुढील 10 ते 20 वर्षात आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी त्याने नेमके काय करावे? चला, या पुस्तकातील अंतिम आणि सर्वात महत्त्वाचे धडे समजून घेऊया. मिलियनेअर ब्लूप्रिंट, करोडपती होण्याचा खरा फॉर्म्युला. लेखकांनी हजारो करोडपतींचा अभ्यास केल्यानंतर एक साधा फॉर्म्युला शोधला. तो असा: स्टेप 1 कमवा, स्टेप 2 कमाईपेक्षा कमी खर्च करा, स्टेप 3 उरलेला पैसा गुंतवा, स्टेप 4 अनेक वर्ष सातत्य ठेवा. बस, हे ऐकायला खूप सोपे वाटते, पण बहुतांश लोक इथेच चुकतात, कारण त्यांना वेल्थ बिल्डिंग हवी असते, पण वेल्थ बिल्डिंगसाठी लागणारी डिसिप्लिन नको असते. मिस्टेक 1, लोक श्रीमंत दिसण्याचा प्रयत्न करतात. संपत्ती तयार करण्याऐवजी लोक तिचा देखावा तयार करतात. महागडी कार, मोठा मोबाईल, ब्रँडेड कपडे, लक्झरी जीवनशैली, पण आतून आर्थिक ताण. लेखक सांगतात, दिसणारी संपत्ती ही अनेकदा खरी संपत्ती नसते. मिस्टेक 2, इन्कम वाढली की खर्च वाढवणे. सॅलरी वाढली आणि लगेच नवीन EMI, नवीन कार, नवीन लाईफस्टाईल. हा सर्वात मोठा आर्थिक सापळा आहे. करोडपती इन्कम वाढली की इन्व्हेस्टमेंट वाढवतात. सामान्य लोक इन्कम वाढली की लाईफस्टाईल वाढवतात. मिस्टेक 3, गुंतवणुकीला उशीर करणे. अनेक लोक म्हणतात, आधी जास्त पैसा कमावतो, नंतर इन्व्हेस्टमेंट सुरू करेन. पण वेळ हा कॉम्पाऊंड ग्रोथचा सर्वात मोठा मित्र आहे. लवकर सुरुवात करणं हे परफेक्ट इन्व्हेस्टमेंटपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. मिस्टेक 4, इतरांशी तुलना करणे. सोशल मीडियावर प्रत्येकजण यशस्वी दिसतो, प्रत्येकजण श्रीमंत दिसतो, पण तुम्हाला त्यांचे लोन दिसत नाही, त्यांचे EMI दिसत नाही, त्यांची आर्थिक परिस्थिती दिसत नाही. म्हणून कंपॅरिझन वेल्थ डिस्ट्रॉय करते, फोकस वेल्थ बिल्ड करते. मिस्टेक 5, फायनान्शियल एज्युकेशनकडे दुर्लक्ष करणे. शाळेत आपल्याला गणित शिकवले जाते, विज्ञान शिकवले जाते, पण पैसा कसा हाताळायचा हे फार कमी शिकवले जाते. म्हणून फायनान्शियल एज्युकेशन ही आयुष्यभराची जबाबदारी आहे. 10, इयर वेल्थ क्रिएशन रोडमॅप. आता कल्पना करा, आज तुमचे वय 30 आहे. तुम्हाला 40व्या वर्षी मजबूत आर्थिक स्थिती हवी आहे. काय कराल? वर्ष 1, बजेट तयार करा, इमर्जन्सी फंड तयार करा, कर्ज कमी करा. वर्ष 2, SIP सुरू करा, सेव्हिंग रेट वाढवा. वर्ष 3 ते 5, स्किल्स वाढवा, इन्कम सोर्सेस वाढवा, साईड बिझनेस किंवा फ्रीलॅन्सिंग सुरू करा. वर्ष 5 ते 10, इन्व्हेस्टमेंट्स वाढवत राहा, ॲसेट्स जमा करा, लाईफस्टाईल इन्फ्लेशन टाळा. ही प्रक्रिया कंटाळवाणी वाटू शकते, पण करोडपतींचा मार्ग असाच असतो. द रिअल सिक्रेट ऑफ मिलियनेअर्स या पुस्तकातील सर्वात मोठा धडा कोणता? तो म्हणजे करोडपती लोक वेगळ्या गोष्टी करत नाहीत. ते सामान्य गोष्टी असामान्य सातत्याने करतात. रोज, महिनोमहिने, वर्षानुवर्ष, आणि कॉम्पाऊंड इफेक्ट काम करू लागतो. त्यामुळे वेल्थ तयार होते. ॲक्शन प्लॅन. आता हे पुस्तक ऐकल्यानंतर नेमके काय करायचे? चला, प्रॅक्टिकल ॲक्शन प्लॅन पाहूया. आज तुमची नेट वर्थ लिहा.
सर्व कर्जांची यादी तयार करा. मागील महिन्याचा खर्च तपासा. या आठवड्यात सेव्हिंग रेट काढा. एक SIP सुरू करा. एक फायनान्शियल बुक वाचायला सुरुवात करा. या महिन्यात इमर्जन्सी फंड सुरू करा. एक अनावश्यक खर्च बंद करा. फायनान्शियल गोल लिहा. पुढील 90 दिवस. इन्कमचा किमान 20% इन्व्हेस्ट करा. नवीन स्किल शिका. फायनान्शियल ट्रॅकिंग सुरू ठेवा. पुढील 1 वर्ष. डेप्ट कमी करा. इन्व्हेस्टमेंट्स वाढवा. लाईफस्टाईल इन्फ्लेशन टाळा. कंप्लीट बुक समरी. चला आता संपूर्ण पुस्तक 10 वाक्यांमध्ये समजून घेऊया. श्रीमंत दिसणे आणि श्रीमंत असणे वेगळे असते. वेल्थ इन्कमपेक्षा सेव्हिंगवर जास्त अवलंबून असते. करोडपती लोक साधे जीवन जगतात. बजेटिंग ही श्रीमंतांची सवय आहे. फायनान्शियल इंडिपेंडेन्स हे खरे ध्येय असते. स्टेटस सिम्बल हा वेल्थचा शत्रू आहे. इन्व्हेस्टिंगला वेळ लागतो. कॉम्पाऊंड ग्रोथ ही वेल्थ क्रिएशनची गुरुकिल्ली आहे. फायनान्शियल एज्युकेशन आवश्यक आहे. सातत्य हे प्रतिभेपेक्षा जास्त शक्तिशाली असते. इमोशनल कन्क्लुजन. मित्रांनो, या पुस्तकाने लाखो लोकांचे आयुष्य बदलले, कारण ते श्रीमंत होण्याचे स्वप्न विकत नाही, ते वास्तव सांगते. ते सांगते तुम्हाला लॉटरी जिंकण्याची गरज नाही. तुम्हाला करोडपती घरात जन्म घेण्याची गरज नाही. तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी इंटेलिजन्सची गरज नाही. तुम्हाला फक्त योग्य सवयी, योग्य विचार आणि योग्य निर्णयांची गरज आहे.